पर्यावरण आणि अनारोग्य. आपल्या आरोग्यावर पर्यावरणाचा, प्रदूषणाचा परिणाम होतो आणि म्हणून पर्यावरण आणि अनारोग्य ह्यावर आपल्याला चर्चा करणं गरजेचं आहे. उन्हाळा योगी, पावसाळा रोगी आणि हिवाळा भोगी हे आपल्याला परिचित आहेच. ह्या म्हणीतून वातावरणाचा मानवी आरोग्यावर कसा परिणाम होतो हे स्पष्ट होतं. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा प्रत्येक ऋतूंमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार दिसतात आणि याचं कारण या ऋतूंचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम हे असतं. उन्हाळ्यामध्ये उष्माघात, थकवा, डिहायड्रेशन. पावसाळ्यामध्ये वॉटरबॉर्न डिसीजेस, डायरिया, जॉन्डिस, टायफॉइड. हिवाळ्यामध्ये सर्दी, खोकला, न्यूमोनिया, प्रदूषित हवा, दूषित पाणी आणि हवेतील बदलांमुळे आरोग्यावर मोठा परिणाम होतो. तर म्हणूनच ह्या विषयाच्या खोलात जाऊन ह्या विषयाची सविस्तर माहिती घेणं आपल्याला गरजेचं आहे, जेणेकरून हे प्रिव्हेंटेबल आजार आपण योग्य ठिकाणी थांबवू शकू. प्रदूषण हे दोन प्रकारे होऊ शकतं. ते पाण्याद्वारे होऊ शकतं आणि हवेद्वारे होऊ शकतं. पुण्यात होणारा जीबीएस नावाचा आजार हा पाण्यातनं झालेला आजार आहे. पाण्याच्या प्रदूषणातनं झालेला आजार आहे. हवेतलं धूळ यामुळे फुफ्फुसांचे विकार होतात. तर इंडस्ट्रियल वेस्ट, पिण्याच्या पाण्यात होणारं इन्फेक्शन याच्यामुळे कॉलरा, टायफॉइड, जॉन्डिस यासारखे वॉटरबॉर्न डिसीजेस होतात. वाहनांच्या धुरामुळे कॅन्सर ही होऊ शकतो आणि तो फुफ्फुसांचा असतो. तर पावसाळ्यामध्ये डासांमुळे होणारे आजार खूप कॉमन असतात. एकदा का आपल्याला हे सगळं समजलं की ह्यातल्या प्रिव्हेंशनसाठी आपल्याला काय करता येईल ह्याचा आपण विचार करू शकतो. आपल्याला माहिती आहे तसं पावसात मॉस्किटो ब्रीडिंग एरियाज आपल्याला प्रिव्हेंट करता येऊ शकतात. तर पोल्युशनमध्ये मास्क वापरून आपण आपल्या श्वासनलिकेची काळजी घेऊ शकतो. विशिष्ट हवामान विशिष्ट आजारांसाठी पोषक ठरतं. उष्ण आणि दमट हवा मलेरिया आणि फायलेरियासाठी, कोरडी हवा घसा दुखणं, कोरड्या खोकल्यासाठी, तर एअर कंडिशन्ड हवा दम्याच्या विकारासाठी कारणीभूत ठरते. आपलं न्यूट्रिशन आणि आपल्या देशातील गरिबी ही सुद्धा या सगळ्या आजारांचं एक महत्त्वाचं कारण असते. दुष्काळी भागांमध्ये कुपोषण आणि अन्नाची कमतरता ही आजार वाढण्यास महत्त्वाची समस्या आहे. जीवनसत्वांच्या अभावामुळे ॲनिमिया, आपली इम्युनिटी कमी होणं, दारिद्र्य, स्वच्छतेचा अभाव आणि त्यातनं होणारे जंतुजन्य संसर्गजन्य आजार हे कॉमन सिनारिओ आहे. प्रदूषणाचा सर्वात वाईट परिणाम हा लहान मुलांवर आणि एल्डरलीजवर होतो. त्यांच्या प्रतिकारशक्तीवर याचा परिणाम होत असल्यामुळे आपल्याला या व्हल्नरेबल ग्रुप्सची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. एअर, वॉटर पॉल्युशन रोखण्यासाठी आपल्याला आपल्या हातात असणारे उपाय तरी आपण करायला हवेत. एअर पॉल्युशन टाळण्यातली सोप्यात सोपी गोष्ट स्मोकिंग थांबवणं असू शकते, मास्क वापरणं असू शकते, घरी येणारं पाणी प्युरिफाईड वापरणं ही एक सोपी गोष्ट असू शकते आणि ह्या गोष्टींमुळे आपल्याला आपल्या हातातल्या गोष्टींनी तरी हे संसर्गजन्य आजार टाळता येऊ शकतात असं मी म्हणेन. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील ना तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, आमच्या व्हॉट्सॲप कम्युनिटीलाही नक्की जॉईन करा बरं का.